एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। पेपर फुटी आणि परीक्षेतील गैरप्रकारासंबंधी राज ठाकरेंची भेट घेतली। विद्यार्थ्यांची विविध मागण्यांवर राज ठाकरेंनी चर्चाही केलेली आहे। पेपर फुटीचे पुरावे या विद्यार्थ्यांनी एमपीएससीला दिले की परीक्षा व्हायच्या 2 दिवस अगोदर हा पेपर फुटलेला आहे। तो व्हॉट्सअपवर आला होता। एमपीएससीने मला असं वाटतं त्या संदर्भातली तक्रार ही पोलीस स्टेशनला केली, पण आज 1-1.5 महिना झाला एवढे सरळ स्पष्ट पुरावे देऊन सुद्धा त्याच्यावर कुठे पुढे एफआयआर सुद्धा अजून माझ्या मते रजिस्टर झालेला नाही। शासन कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करते? यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे कोण चिल्ले पिल्ले बगल बच्चे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत का? मला असं वाटतं या सगळ्याचा तपास, यांचे आरोप आहेत ते, या सगळ्याचा तपास शासनाने केला पाहिजे। राजसाहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे जे काही पुरावे होते ते आम्हाला द्या। आज आम्ही ते सगळे पुरावे आम्ही सन्माननीय राजसाहेबांना दिलेले आहेत आणि राजसाहेबांनी हेही सांगितलं आहे की मी सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्याशी मी बोलतो। एमपीएससीचे सचिव आणि एमपीएससीचे जे काही अध्यक्ष आहेत यांच्याशी मी लवकरात बोलून तुमचे काही प्रश्न जे असतील ते मार्गी लावणार। आमची री एक्झाम ही एकच मागणी आहे आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा असं आम्हाला वाटतं। काय साहेबांचं काय? साहेब आम्हाला चौकशीसाठी हेल्प करणार आहे आणि आम्ही लवकरच न्यायाची अपेक्षा करतो। तर आयोग आम्हालाच गुन्हे दाखल करण्याची धमकी देता, तर आम्ही मागणी विनंती करतो त्यांना की तुम्ही चौकशी करा, जे कोण दोषी असतील त्यांना शिक्षा करा। आम्हाला गरिबांना कशाला शिक्षा देताय? 20 मार्चला त्यांनी क्वेश्चन दिलेले आहेत, त्यामध्ये इथं लिहिलेलं आहे 10 क्वेश्चन रॉंग सोडायचे आणि हे क्वेश्चन आहेत, यातून मग आलेले आहेत 90 पैकी सेम त्याचे ऑप्शन आणि ते सेम आलेले आहेत। पेपर हा 100% फुटलेला आहे, पण आता शासन स्तरावर याची चौकशी करून दाबण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी लवकरात लवकर चौकशी करावी आणि जर समजा आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला सीजीपीचा पाठिंबा आहे, असा त्यांनी आम्हाला अगोदर शब्द दिलेला आहे।